11 वाजले आणि हॅलो एव्हरीवन, तो वेलकम टू माय चॅनल। तर आज आहे महाशिवरात्री, त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर हा माझा फर्स्ट लॉंग व्लॉग आहे। ये बड़ी अच्छी बात कही आप। यापुढे मी काही बनवलेला नाही आहे। तर आज महाशिवरात्री आहे आणि आता 11 वाजले आणि मी, मम्मी आणि काही गल्लीतल्या बायका मिळून महादेव मंदिरात जात आहे, कारण की 12 वाजता तिथे आरती होते। तर चला मग जाऊया। आय एम सो एक्साइटेड। इतनी खुशी मुझे। मी फर्स्ट टाइम रात्री 12 वाजता आरतीला जाते मंदिरामध्ये। लेट्स गो। आत्ताच इतका सुनसान रस्ता आहे, तर बापरे, तिकडनं येताना किती हा ताईडे काका, तुम्हाला काही बोलायचंय का आपल्या या रात्री? बापरे, काकूने मला व्हॅलेंटाईनला प्रपोज नाही केलं, पण शिवरात्रीला केलं। एक दिवस उशिरा। फायनली आम्ही मंदिरात पोचलो होतो। तर सगळ्यात आधी नंदी महाराजांचं दर्शन घेतलं। तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आज महाशिवरात्री आहे आणि आज मी तिसऱ्यांदा महादेवाचं दर्शन घ्यायला आली आणि मला खरंच खूप छान वाटलं। तर हे आमचं महादेव मंदिर आहे, ज्याला रानातील महादेव मंदिर असंही म्हणतात। आरती थोड्या वेळात चालू होणारच होती, तोपर्यंत आम्ही सर्वांनी आपली आपली जागा सांभाळून घेतली। ही आहे माझी आई आणि इथं मंत्र वगैरे सुरू झाले, अभिषेक सुरू केला पंडितजींनी। अभिषेक झाला आणि आरतीची तयारी सुरू झाली आणि खरंच 12 वाजले होते आणि भक्तांची एवढी गर्दी पाहून मला तर खरंच आनंद झाला। आरती झाली, प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने। 12:25 झाले आहे आणि आता आरती संपली आहे आणि आम्ही सगळे निघालो आहोत आता घराच्या दिशेने। आमच्या गल्लीतल्या बायकांचा ग्रुप पहा कशी आम्ही रस्त्यावर रात्री 12:30 वाजता फिरतोय। परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन। हम किसी से नहीं डरते, हमारे साथ महादेव है। तू समझा? हाँ नाही, तू समझा नाही। आजचा व्लॉग इथे संपतो आहे। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।